नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत काकडी, पडवळ, शिराळं, घोसाळं या सगळ्या गोष्टी कोकणामध्ये आम्ही कशा उगवतो। तर त्या उगवताना ज्या ज्या प्रोसेसेस असतात त्यातली एक प्रोसेस म्हणजे ते वेल चढण्यासाठी त्यांना मांडवाची गरज असते। सो तो मांडव कसा घालायचा वगैरे या गोष्टींचा हा व्लॉग आहे। तर पूर्ण व्लॉग नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल, तुम्ही नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करा। मंडळी, सांगायची गोष्ट अशी की काकडी आणि पडवळ आणि घोसाळ ह्याच्या बिया आपण ऑलरेडी रुजत घातलेल्या आहेत। त्याचा व्हिडिओ मी माझ्या आईच्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे आणि नीट प्रोसेस दाखवलेली आहे पूर्ण, कशा बिया जमिनीमध्ये पेरायच्या आणि त्याच्यापासून रोपटी तयार करायची। तोही व्हिडिओ बघून घ्या, आय बटनमध्ये त्याची लिंक आत्ताच्या आत्ता लगेच मिळून जाईल तुम्हाला। सो आता त्याच्या पुढची प्रोसेस जी असते म्हणजे काकडी आणि पडवळ या सगळ्यासाठी लागणारा जो मांडव, कारण ते जे वेल असतात ते खूप तसे अधू असतात, म्हणजे तनुमनू असतात, त्यांना स्वतःची अशी ताकद नसते। ते कोणाचा तरी आधार घेऊन त्याच्या आधारच्या ह्यानी वरती चढतात, त्या आधाराने वरती चढतात आणि मग त्याला तिकडे फलधारणा होते। काकडी, पडवळ किंवा घोसाळं कोणताही वेल घ्या, कारलं पण फॉर दॅट मॅटर। सो आपण काय करायचं, आता ते वेलाची रोपटी एवढी एवढी झालेली आहे। आता पहिला जेव्हा पाऊस येईल तेव्हा हे वेल जोमाने भराभर वाढायला लागतात, तेव्हा त्यांना मेन आधाराची गरज असते। त्यासाठी आता आपण मांडव बनवणार आहोत। ही जी तुम्हाला मोकळी जागा दिसते, या मोकळ्या जागेमध्ये आपण अळं करतो। अळं म्हणजे काय? अळं म्हणजे याचे इथे गोल गोल वाफे तयार करून रोपटी त्याच्यामध्ये लावायची आणि त्याच्यानंतर त्याला आधार द्यायचा। त्याला आपण शिर्या म्हणतो। शिर्या म्हणजे काटक्या कुटक्या लावून त्या आधाराने त्या वेली अशा इथून वरती चढून 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 हे जे समोर दिसतंय इथे आता प्रॉपर असा एक एवढ्या एवढ्या हाईटचा असा मांडव येणार आहे, माझ्या डोक्याच्या हाईटचा। ते वेल खालून त्या शिर्यांच्या आधाराने असं इथून या मांडवावरती असे चढतात। सो आता इथे असं आपल्याला एक प्लॅटफॉर्म, मांडव काही म्हणा, असं बनवायचं आहे। मागच्या वर्षीचा हा जो एक प्लॅटफॉर्म आपण बनवलेला होता, या मेडी आहेत, याला व्हर्टिकल जे असे व्ही आकाराचे हे असतात असे, त्याला आपण मेडी म्हणतो। तर ह्या ज्या मेडी आहेत ह्या मागच्या वर्षीच्या एक बाजू ही इंटॅक्ट आहे, ह्याला काही झालेलं नाही आहे। त्या एक बाजूला ती मेड पण चांगली आहे समोरची। सो हे असंच्या असं ठेवणार आहे मी। ह्याला आत्ता जस्ट चेक केलंय मी, काही प्रॉब्लेम नाही ह्याला। ह्याचे बुंदे वगैरे पण कुसलेले नाही आहेत। काय होतं, मेडींचे बुंदे वर्षभरात कुसून जातात किंवा कधी कधी पाऊस अति पडला तर त्यामुळे नंतर मग मांडव कोसळू शकतो। पण आत्ता मी ह्याचे बुंदे चेक केलेत, काही प्रॉब्लेम नाही आहे। ह्याच्या ज्या अपोजिट साईडला मेडी होत्या त्याचे पाईप तुम्ही बघू शकता, आत्ता मी सोडवून घेतलेत, कारण ह्या साईडचा जो आधाराच्या मेडी होत्या अशा त्या खाली पडलेल्या आहेत। ह्या त्या आपण आता एकत्र गोळा करून घेतलेत। एक मेड इथे होती, एक मेड तिथे होती आणि तिथे एक आपला पाईप आहे। ही एक एक्स्ट्रा मेड मी आणून ठेवली आत्ता। आणि ह्या मेडी आपल्याला उभा करून ही जी लाईन आहे या लाईनला पॅरलल अशी लाईन ह्या केळीच्या इथून ते ही तुळस आहे या तुळशीच्या इथपर्यंत अशी एक पॅरलल लाईन आपल्याला इथून बनवायची ह्या लाईनला। ही जी लाईन तुम्हाला दिसते, सो ती पॅरलल लाईन बनवून आपल्याला तिथे हे पाईप चढवायचे आहेत। आणि मग त्याच्यानंतर अशा अशा हॉरिझॉन्टल 1 2 3 4 अशा हॉरिझॉन्टल त्याच्यावरती काहीतरी आधार सपोर्ट टाकून एक मांडव तयार करायचा आहे, सो दॅट ते वेल त्याच्यावरती चढतील। या मेडींचे बुंदे तुम्ही बघू शकता थोडेफार कुसल्या चढल्यासारखे झालेले आहेत, त्यामुळे पण थोडंसं माती पण आणि ढिसूळ होती इथली, त्यामुळे पटकन निघून गेल्या त्या मेडी। बट आपण आता नीट प्रॉपर मेडी इथे खणून घालणार आहोत। मित्रांनो, मी मेडींसाठी मेडी आणि बाकीच्या गोष्टी शोधत होतो मांडवावरती घालण्यासाठी। त्यावेळी मला तुम्ही आता इथे बघू शकताय आमच्या जायफळाला पहिल्यांदाच जायफळ आलंय ते दिसलं आणि उकललं पण आहे। हे जायफळ तुम्ही बघू शकता इथलं, हे उकललेलं आहे आणि हे जे दुसरं आहे हे उकलायचं आहे। पण हे जे उकललेलं आहे हे तयार जायफळ आहे, हे काढणार आहे मी। तर ह्याच्यात विशेष गोष्ट म्हणजे ही जी जायफळ होती हिला पहिल्यांदा जायफळ आलेलं आहे, म्हणजे थोडक्यात ह्याला आधी कधी जायफळ आलेलं नव्हतं। ही पैलट करीन म्हणतात तशी जायफळ आहे, त्यामुळे ही एक आपल्या वाडीतली आनंदाची गोष्ट आहे। सो मंडळी, आता काढलंय मी आमच्या वाडीतल्या नवीन जायफळीचं पहिलं जायफळ। तुम्हाला मी गंमत म्हणून उकलून दाखवतो काय प्रकार असतो आत। ही जी लाल लाल दिसते ही आहे जायपत्री, हे तर सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे आता सांगायची तशी गरज नाही आहे। आणि आतलं आहे जायफळ, पण किती सुंदर आहे बघा। आत्ता जस्ट काढलेलं आहे वाडीतनं, फ्रेश एकदम, वास पण खूप छान आहे। ही जी बाहेरची आणि वाटी आहे जायफळाची ही खाऊ पण शकतो आपण। आता मी ती घरी जाऊन खाणार आहे, मला खूप क्रेविंग येतात, कारण खूप दिवसांनी नाही खूप वर्षांनी मी खाणार आहे। शिक्षणासाठी वगैरे बाहेर असल्यामुळे मी बरेच दिवसात जायफळाची वाटी खाल्लेली नाही आहे, पण खाईन आता।
मेड मी इथे घातलेली आहे खड्ड्यामध्ये आणि याच्या साईडने आता आपण दगड आणि माती लोटणार आहोत. दगड आणि माती अशी लोटून टाकायची. थोडेसे अशा टाईपचे घन दगड पण टाकायचे जे एकदम सॉलिड दगड असतात ते. ह्याच्याने काय होतं, ही जी मेड आहे ही भक्कम बसते ह्याच्यामध्ये. आता आपण जी आणलेली आहे पिकाव, त्या पिकावाने इथे अशा पद्धतीने दगड आणि माती ठसून टाकायची चांगली, म्हणजे ही मेड जी आहे ही एकदम फर्स्ट क्लास बसेल याच्यामध्ये. सो मित्रांनो, काल ही मेड घालून आपण गेलो होतो इथून. त्याच्यानंतर मी संध्याकाळ झाली म्हणून काम बंद केलं. तर झाला आता विषय असा की हा जो पाईप आहे, हा लोखंडाचा GI पाईप आहे गॅल्वनाइज्ड आयर्न, हा खूपच जड आहे. ही मेड आहे मजबूत. ही जी मी काल मेड घातली ही मेड तशी मजबूत आहे, पण ही जी मेड आहे ही अगदीच वीक आहे. आणि वीक असल्यामुळे होतंय काय, पावसात वारा वगैरे वादळ पण असतं, त्यामुळे ही तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीने हलते. ही एवढी हलली नाही पाहिजे. सो प्रॉब्लेम आता असा आहे की ही मेड आपल्याला काढायला लागणार आहे आणि परत ह्याच्यात काहीतरी नवीन रिप्लेसमेंट करायला लागणार आहे. आणि आपल्याकडे मेडी कमी आहेत. सो मग मेडी कमी असल्यामुळे काय उपाय करता येईल, तर उपाय असा करायचा आहे की आता एखादी मेलेली पोफळ शोधणार आहे मी. आणि छोटीशी आपल्याकडे जी आधीची मेड होती तिचा वरचा तुकडा उरलेला आहे, त्यामुळे तो तुकडा त्या पोफळीमध्ये घुसवून आपण एक लांब लचक मेड तयार करून घेणार आहोत. ती कशी करायची ते पण मी तुम्हाला दाखवतोय. तर पोरांनो, आपण हा एक तुकडा आयडेंटिफाय केलेला आहे पोफळीचा. हा आपण वापरू शकतो. चांगला लांब सडक आहे. ह्याची जी ही वरची बाजू आहे, या वरच्या बाजूमध्ये तसाही भुगा झाला आहे. हा बघा, बघताय तुम्ही, हा तसाही भुगाच झालेला आहे. या भुग्यामध्ये आपण आपल्याकडची जी मेड आहे ती मेड आता खुपसायची, म्हणजे आपल्याला ही वरची बाजू वापरून याचा मेडका तयार करता येईल छानसा एक. ही पोफळ सारखी करून घेतलेली आहे. ही बघू शकताय साधारणतः एवढ्या लांबीची आहे. आणि हिची साधारणपणे ही एवढी जी बाजू आहे माझ्या हाताच्या पलीकडची, एवढी बाजू आता आपण जमिनीमध्ये पुरणार आहोत. खालची ही बाजू जमिनीमध्ये पुरणार आहोत. आणि त्याच्यानंतर ती जमिनीमध्ये पुरल्यानंतर ही पोफळ परत बुटकी होणार आहे. तर तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये हा जो मेडीचा तुकडा आहे उरलेला, हा तुकडा ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला ती हाईट बरोबर ती ऍडजस्ट होईल. सो लेट्स सी. आता आय थिंक बरोबर ऍडजस्ट झाले. फुटभर जरी पुरली ना एवढी जास्ती, तरी ही मेड आता परफेक्ट होईल माझ्या मते.
तर आता याच्यामध्ये हा एकदा बेडका आपण उभा केला की दगड आणि माती टाकायची, नुसती माती टाकायची नाही. माती टाकली नुसती तर तो परत मेडका असा असा पुढे मागे हलत राहतो. त्याला एक प्ले राहतो. त्याच्यामध्ये दगड टाकल्याने तो जो प्ले असतो मेडक्याचा तो निघून जातो. ऍटलिस्ट निघून नाही गेला तरी मिनिमम कमी होतो एकदम. म्हणजे त्याचं पॅकिंग खूप स्ट्रॉंग होतं. बाकी आता ठोकताना हातांची पूर्ण वाट लागते, दॅट इज अ डिफरंट स्टोरी. हा एक हॉरिझॉन्टल टाकून घेतलेला आहे आणि हा एक अजून पाईप राहिलाय. जड भरपूर आहे पाईप, भांड वाचला मजबूत होतो ना. हा जो पाईप आहे आता हा असा टाकायचा आहे दिस वे. कोपऱ्यातच टाकतो पहिला तर. आता अशा पद्धतीने त्याच्यावरती 2-2 काठ्या लावून घेतलेल्या आहेत. तुम्हाला इथून दिसत असतील. अजूनही मी नीट दाखवतो. तर मंडळी तुम्ही या टाईमलॅप्समध्ये बघू शकता. काल आपण मांडव घालून गेलेलो आणि आजच्या संध्याकाळी म्हणजे 3rd डेच्या संध्याकाळी या मांडवाच्या शेवटच्या ऑलमोस्ट स्टेपमध्ये आपण आहोत. ऑलमोस्ट शेवटच्या म्हणजे आत्ता पावसाच्या आधीच्या ऑलमोस्ट शेवटच्या. कारण ह्याच्यावरती आत्ता आपण नारळाच्या ज्या झावळ्या असतात त्या झावळ्यांचे जे पवडे असतात सुखे त्याचा एक संच रचून घेत आहोत ह्याच्या मांडवाच्या डोक्यावरती. त्याच्यामुळे आपल्याला जेव्हा पाऊस पडेल तेव्हा पटकन जाळं ह्याच्यावरती घालता येईल. ह्याच्यावरती आपण आपलं जे मासे पकडण्याचं जाळं असतं ते घालायचं आहे. आणि मासे पकडण्याचं जाळं आपण का लावणार आहोत, ह्याच्यामधल्या ज्या छोट्या छोट्या गॅप्स आहेत एवढ्या लांब गॅप्समध्ये वेल पसरू शकत नाहीत. त्यामुळे आणि आपल्याला अजून काही गच्च ह्याच्यामध्ये पवड्यांची अरेंजमेंट किंवा काही तशा पद्धतीच्या गोष्टी करायच्या नाही आहेत. त्यामुळे एक तर आपण मासे पकडण्याचं जाळं एखादं जुनाट फाटकं वगैरे जाळं आपल्याकडे असेल तर ते लावणार आहोत. किंवा मग ह्याच्यावरती शिर्या ज्याला म्हणतात म्हणजे मेलेल्या झाडांच्या ज्या काटक्या कुटक्या फांद्या असतात अशा फांद्या ह्याच्यावरती आपण लावणार आहोत. ते पुढील व्लॉगमध्ये मी तुम्हाला येणाऱ्या व्लॉगमध्ये दाखवेनच. त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हाचा व्हिडिओ आपण एवढ्यावरच संपवतो आहे. त्यामुळे जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.